माझं नाव नमन आहे. आज यावेळी मला या गोष्टीचा अभिमान वाटायला हवा होता, की माझी मुले मोठी झाली आहेत, कमवण्याजोगी झाली आहेत, माझा आधार बनत आहेत. पण काही मुले कौतुकास पात्र नसतात. काही मुले आई-वडिलांचे संगोपन आणि त्यांच्या मेहनतीला विसरून जातात. माझी कथाही काहीशी अशीच आहे. मी आणि माझी पत्नी म्हातारे झालो होतो आणि आमची मुले जवान होती. मला 3 मुले होती. एकाचे नाव दिलीप, दुसऱ्याचे नाव सुभाष आणि तिसऱ्याचे नाव आकाश होते. 2 मुलांची लग्ने झाली होती, तर तिसरा मुलगा अजून अविवाहित होता. मी हे घर माझ्या कष्टाच्या कमाईने बांधले. माझ्या पत्नीने स्वतःच्या हातांनी हे घर सजवले. मुलांचे संगोपन केले. त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलला आणि आज ती इतकी मोठी झाली होती, की आपल्या आई-वडिलांच्या डोळ्यात डोळे घालून बोलू लागली होती. आता तर त्यांना या घरात आमचे असणेही आवडत नव्हते. मी आणि माझी पत्नी आमच्या खोलीत बसलो होतो. एकमेकांच्या सुख-दुःखासोबतच एकमेकांशी गप्पा मारत होतो. तेवढ्यात माझा मोठा मुलगा दिलीप खोलीत आला आणि म्हणू लागला, की "अखेर तुम्हाला हे सर्व वापरण्याची गरज काय आहे? तुम्ही तुमचे संपूर्ण आयुष्य तर चैनीत घालवले आहे. आता जर हा थोडासा वेळ उरला आहे, तर तो तुम्ही असाच घालवला तर मरणार नाही आहात." हा आवाज दुसरा कोणाचा नसून माझ्या स्वतःच्या मोठ्या मुलाचा होता. ज्याच्यासाठी मी माझे संपूर्ण आयुष्य पणाला लावले होते. ज्याच्यासाठी मी माझी सारी जिंदगी मेहनतीत खर्ची घातली होती आणि ज्याच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मी दिवस-रात्र एक केला होता. कधी कष्टाला कष्ट समजलोच नाही. मी लगेच नजर वर करून माझ्या पत्नीकडे पाहिले, जिच्या डोळ्यात पाणी येऊ लागले होते. तीही समजू लागली होती, की आता आपली मुले लहान राहिली नाहीत. ती तरुण झाली आहेत. तरुणच नाही तर खूप मोठी झाली आहेत. कदाचित खूप समजूतदार किंवा मग फक्त स्वतःचा विचार करणारी. माझ्या पत्नीचा म्हातारा, सुरकुत्या पडलेला चेहरा यावेळी खूप दुःखात बुडाला होता. मी माझ्या मुलाला म्हणालो, की "बेटा दिलीप, हे तू कसल्या प्रकारच्या गोष्टी करत आहेस? आम्ही तुझे आई-वडील आहोत. आम्ही तुझ्यासाठी काय नाही केले आणि आता जेव्हा तू कमवता झाला आहेस, तेव्हा तू आम्हाला सांगत आहेस, की आम्ही कशाप्रकारे राहिले पाहिजे." तेव्हाच त्याने आपला हात वर करून मला गप्प राहण्याचा इशारा केला आणि अतिशय उर्मटपणे म्हणू लागला, "तर तुम्हाला काय वाटतं, की मी तुम्हाला काही समजावू नये? तुम्हाला माझ्या डोक्यावर बसवून ठेवू? मी कोणतीही चूक करत नाहीये. फक्त तुम्हाला समजावूनच तर सांगत आहे, की तुम्ही लोकांनी वरच्या खोलीत शिफ्ट व्हायला पाहिजे. जेणेकरून एका खोलीचा तरी एसीचा खर्च वाचेल. तुम्हाला माहीत आहे का, की लाईटचे बिल किती जास्त येते? महागाई तर किती जास्त वाढली आहे. तुम्हाला कसे माहीत असणार? लाईटचे बिल तर आम्ही भरतो ना." मी म्हणालो, "बेटा असं म्हणू नकोस. एक काळ असाही होता जेव्हा मी सुद्धा लाईटचे बिल भरायचो आणि तू वरच्या खोलीत शिफ्ट होण्याची गोष्ट करत आहेस, जी छतावर बांधलेली आहे. तुला माहीत आहे का, की उन्हाळ्याच्या दिवसात छतावर किती उष्णता असते? वरची खोली उन्हाने तापते. या वयात आम्हा दोघांचा तिथे निभाव लागणे खूप कठीण होईल. रात्रीच्या वेळी तर माणूस कसा तरी उकाडा सहन करून घेतो. पण दिवसा कडक उन्हात सूर्य डोक्यावर येऊन उभा राहतो आणि लाईट तर वारंवार जात असते. वरच्या खोलीत तर इन्व्हर्टरचीही कनेक्शन नाहीये. खालच्या खोल्यांमध्ये तर थंडावा असतो. तुम्ही लोक खुशाल आमच्या खोलीचा एसी बंद करा किंवा मग काढून टाका. पण आम्हाला खालीच राहू द्या. आम्ही वर जाणार नाही." माझा मुलगा माझे ऐकून घेण्यास तयारच नव्हता. तो वारंवार वाद घालत होता, की अखेर पूर्वीचे लोक सुद्धा तर उघड्या घरात राहायचेच ना. कडक उन्हात ते आपला गुजारा करायचेच. मी त्याला समजावले, की पूर्वीच्या लोकांच्या घरामध्ये झाडे-झुडपे असायची, ज्यांची सावली उन्हातही थंड सावली द्यायची. तो म्हणाला, की "बस बाबा, मी तुम्हाला जसे सांगितले आहे तसे तर तुम्ही करणार नाही. तुम्ही दोघे वर जाणार आणि हा निर्णय आम्हा तिन्ही भावांनी मिळून घेतला आहे. आम्ही तुम्हाला खाली आणखी सहन करू शकत नाही. हा पोर्शन आमच्या तिघांचा आहे. तुमच्यामुळे खूप जास्त बिल येत आहे." मी म्हणालो, "बेटा माझ्या पेन्शनचे पैसे तर येतात, ते सुद्धा तर तुमच्याकडेच जातात. काय तुम्ही आमच्याकडे एवढे सुद्धा करू शकत नाही?" त्यांनी सांगितले, की "अच्छा तुमचे तर ₹7,000 पेन्शनचे येतात आणि घराचा खर्च तुम्हाला माहीत आहे का? ₹1,00,000 पेक्षाही जास्त आहे. दर महिन्याला घरात राशन भरावे लागते. गॅसचे बिल, विजेचे बिल, मुलांच्या शिक्षणाचा खर्च आणि मध्येच तर काही देवाण-घेवाण झाली तर ती सुद्धा आम्हालाच पाहावी लागते आणि तरीही जर कोणी आजारी पडले तर हॉस्पिटलच्या चकराही आम्हीच मारतो. तुम्ही तर आपल्या पेशंटला माहीत नाही काय समजून बसला आहात." मी म्हणालो, "बेटा अशी कोणतीही गोष्ट नाहीये. एका काळात मी सुद्धा माझे घरचे सगळे खर्च उचलायचो. मी तर कधी कोणाकडे काहीही तक्रार केली नाही आणि तुम्ही लोकही तर आपल्या खोलीत एसी लावून बसला आहात. मी तर कधी तुम्हाला काही बोललो नाही." माझे एवढे बोलणे पूर्ण होते न होते तोच माझा मुलगा रागाने लालबुंद होऊ लागला. ओरडून म्हणू लागला, की "तुम्ही कसले आई-वडील आहात, की तुम्ही तुमच्या मुलांना आनंदी पाहू शकत नाही. तुम्हाला फक्त आणि फक्त स्वतःची काळजी आहे आणि तुमच्या चैन-मजेची काळजी आहे." माझ्या पत्नीने त्याच्या उंच आवाजावर माझा हात घट्ट पकडला. मला माहीत होते, की त्याचे शब्द
माझ्या पत्नीच्या हृदयाला जाऊन टोचत आहेत. तिनेच मला सांगितले की राहू द्या, यांच्याशी वाद घालणे व्यर्थ आहे. तुम्हीच गप्प बसा. आपली मुले खूप मोठी झाली आहेत. हे स्वतः मोठे झाले आणि त्यांनी आपल्या आई-वडिलांना छोटे केले. त्यामुळे तुमचे गप्प राहणेच योग्य आहे. तिने शांतपणे बाहेरच्या दिशेने पावले टाकली. मी तक्रार करणाऱ्या नजरेने माझ्या मुलाकडे पाहू लागलो. पण त्याला तर जशी कशाची काळजीच नव्हती. त्यामुळे ही कोणतीही मोठी गोष्ट नव्हती. माझे हृदयही खूप दुखावले होते आणि दुखावणार का नाही? मी माझ्या मुलांसाठी काय-काय नाही केले आणि आज तीच मुले मला एका-एका गोष्टीचा हिशोब देत आहेत. माझ्या मुलासाठी ही काही मोठी गोष्ट नव्हती. आपल्या आई-वडिलांना अपमानित करून कदाचित उन्हात आणि वरच्या खोलीत पाठवल्यानंतर त्याला कोणताही फरक पडत नव्हता. त्यांचे आयुष्य तर आरामात चालले होते. मी खोलीतून बाहेर पडण्यापूर्वी एक नजर माझ्या मुलाकडे पुन्हा पाहिले आणि म्हणालो, की "ऐक बेटा, एक ना एक दिवस नक्कीच पश्चाताप करशील. तुला याची जाणीव नक्की होईल, की तू तुझ्या म्हाताऱ्या आई-वडिलांना काय करत आहेस आणि मग त्या दिवशी तुझ्याकडे रडवण्याव्यतिरिक्त आणि हात चोळत बसण्याशिवाय कोणताही पर्याय उरणार नाही." माझं बोलणं ऐकून जणू त्याला काहीच फरक पडला नव्हता. तो शांतपणे उभा राहिला. एका क्षणासाठीही त्याने आपल्या आई-वडिलांच्या डोळ्यांवरून नजर हटवली नव्हती. ते इतके लायक झाले होते, की आपल्या आई-वडिलांच्या डोळ्यात डोळे घालून सहजपणे बोलू शकत होते. मी खोलीतून बाहेर पडलो, तर समोरच दिलीपची पत्नी, घराची मोठी सून उभी होती, जी दबल्या ओठांनी हसत होती. हळू चालत ती माझ्याजवळ आली आणि अगदी माझ्यासमोर उभी राहिली. अतिशय प्रेमाने आणि सिद्ध शब्दात म्हणू लागली, की "बाबा, पहा ना, मी तुम्हाला किती समजावून सांगितले होते, की माझ्या प्रकरणांपासून दूर राहा. माझ्या बाबींमध्ये ढवळाढवळ करण्याची तुम्हाला काहीच गरज नाहीये. इथपर्यंत की मी तुम्हाला वॉर्निंगही दिली होती, पण तुम्ही तर माझे एकही ऐकले नाही. आता पहा, की तुमच्यासोबत काय होत आहे. तुम्ही तर कुठे तोंड दाखवण्याच्या लायकीचेही राहिल्या नाहीत. तुमची स्वतःचीच मुले तुमच्या हातातून निसटली आहेत. मी ऐकले आहे, की तुम्ही त्यांचे संगोपन मोठ्या मेहनतीने केले आहे. पहा, आज तुमच्या मेहनतीचा फायदा काय झाले? तुम्हाला तुमच्या मेहनतीचे हे फळ मिळत आहे, की आज तुमचीच मुले तुमच्या डोळ्यात डोळे घालून गैरवर्तन करत आहेत." मी तिचे बोलणे अतिशय संयमाने आणि शांततेने ऐकत होतो. मला माहीत होते, की यावेळी ती सुद्धा माझ्या असहाय्यतेची खिल्ली उडवत आहे. जिथपर्यंत माझ्या मुलांचा प्रश्न होता, तर ते माझे स्वतःचे होते. माझे रक्त होते. त्याच्यासाठी तर मी कधीही वाईट चिंतूच शकत नव्हतो. पण या मुलीचा मला पहिल्या दिवसापासूनच खूप राग होता. ही मुलगी मला अजिबात आवडायची नाही. मी आणि माझी पत्नीची मुळीच इच्छा नव्हती, की तिचे लग्न माझ्या मुलाशी व्हावे. कारण ती खूपच चलाख होते आणि मी तिच्या कुटुंबाबद्दल आधीपासूनच बरेच काही जाणून होतो. मी जेव्हा पुढेही तिच्याबद्दल माहिती काढली तेव्हा कळाले, की ती चांगल्या चारित्र्याची मुलगी नव्हती. म्हणूनच तर तिने माझ्या मुलाला तिच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले होते. माझा मुलगा तिच्या प्रेमात इतका खोलवर अडकला होता, की त्याला या मुलीशिवाय काहीच दिसत नव्हते. तो तिच्या प्रेमात आंधळा झाला होता. माहीत नाही तिने माझ्या मुलावर अशी कोणती जादू केली होती, की तो या मुलीबद्दल एक शब्दही ऐकू शकत नव्हता आणि तिच्याशिवाय त्याला दुसरे कोणीच दिसत नव्हते. या मुलीमुळे आमचा तो मुलगा, जो ज्याने कधी आमच्याशी मोठ्या आवाजात साधे बोलणेही केले नव्हते. तिच्या प्रेमात पडल्यानंतर आमच्याशी पूर्ण 1 वर्षभर भांडत राहिला होता, की लग्न करेल तर याच मुलीशी. आम्ही लोक तर थोडासाही प्रयत्न केला असता, तर कदाचित दिलीपचे लग्न या मुलीशी झाले नसते. बस आम्ही असाच विचार केला, की जर आमच्या मुलाचा आनंद तिच्यासोबत आहे आणि तसेही तो तिला पसंत करतो. राहायचे तर या दोघांना एकमेकांसोबतच आहे. मग आम्ही मध्ये ढवळाढवळ करणारे कोण? म्हणूनच आम्ही आमच्या मुलाच्या आनंदामुळे या दोघांचे लग्न लावून दिले होते. कदाचित हे लग्न मुलाच्या प्रेमापायी मजबूर होऊन झालेले होते. बस याच गोष्टीचा परिणाम आम्ही आज तागायत भोगत होतो. आम्हाला बाहेरच्या लोकांकडून कोणतीही तक्रार नव्हती आणि त्यांच्याकडून आम्हाला कोणत्या प्रकारची अडचणही नव्हती. तक्रार तर मला माझ्या मुलांबद्दल होती, ज्यांना मी अमर्याद प्रेम दिले होते, ज्यांच्यावर मी खूप प्रेम केले होते आणि ज्यांच्यासाठी मी खूप मेहनत केली होती. मला वाटत होते, की मी त्यांचे चांगले संगोपन करत आहे. मला असेही वाटायचे, की मी माझ्या मुलांसाठी कमावत आहे, त्यांच्यावर खर्च करत आहे. तर बदल्यात हे लोक माझ्या म्हातारपणाचा आधार बनतील. जेव्हा हे लोक कमावण्याजोगे होतील, तेव्हा ते आपली कमाई आपल्या आई-वडिलांवर खर्च करतील. पण मला माहीत नव्हते, की ते मोठे झाल्यावर मलाच लुटून खातील. संध्याकाळच्या वेळी मी आणि माझी पत्नी आमचे सामान घेऊन वरच्या खोलीत आलो होतो, जिथे प्लास्टरही केले नव्हते. ही खोली तर आम्ही फालतू अडगळीचे सामान ठेवण्यासाठी बांधली होती. पण आम्हाला माहीत होते, की एक दिवस आम्हालाच अडगळीचे सामान बनवून इथे ठेवले जाईल. येथे तर खूप उकाडा होता. पण जिथे आम्ही आमच्या मुलांचा इतका निष्ठुरपणा सहन केला होता, तिथे या उकाड्यालाही सहन करू शकत होतो. दिवसाचा वेळ तर कसा तरी निघून गेलाच होता. पण खरी अडचण तर रात्री आली, जेव्हा लाईट गेली.
तेव्हा या खोलीत खूप उकाडा वाढला. गुदमरल्यासारखे होऊन जीव घाबरू लागला होता. रात्रभर झोप लागली नाही. बस आम्ही इकडून तिकडे बदलत राहिलो. जेव्हा खूप जास्त अस्वस्थता जाणवू लागली तेव्हा छतावर इकडून तिकडे फेऱ्या मारत राहिलो आणि जेव्हा थकून गेलो तेव्हा झोपावेसे वाटू लागले. इतकी जास्त उष्णता होती की छतावर वाऱ्याचा मागमूसही नव्हता. इथपर्यंत की डास सुद्धा खूप त्रास देत होते, जे छतावर शांततेतही उभेही राहू देत नव्हते. आमच्याकडून वर रात्र काढली जात नव्हती. मी संपूर्ण रात्र जागत राहिलो आणि माझ्या जुन्या दिवसांबद्दल विचार करत राहिलो, की अखेर मी माझ्या जुन्या दिवसात असे तरी काय केले होते ज्याची शिक्षा मला आता मिळत आहे. मी तर माझ्या आई-वडिलांचे हृदय कधीही दुखावले नव्हते. मी तर नेहमी त्यांची सेवा केली होती. त्यांची सेवा करणे हे माझे कर्तव्य बनले होते. पण मग माझ्याच बाबतीत हे सगळं का होत आहे? आणि मला हे सगळं का भोगावं लागत आहे? जेव्हा रात्रीचे 4 वाजले तेव्हा माझा संयम सुटला होता. माझ्यात माझ्या हृदयाचे ओझे उचलण्याची आता आणखी हिंमत राहिली नव्हती. माझे हृदय लहान मुलांसारखे रडत होते. मी माझ्या पत्नीकडे पाहिले तर तिच्या डोळ्यातही अश्रू होते. ती अगदी गप्प होती. आपली नजर खाली झुकवून एका बाजूला उभी होती. डास कधी आमच्या चेहऱ्यावर तर कधी आमच्या हातांवर वारंवार चालत होते. शरीराचा असा कोणताही भाग नव्हता जो डासांनी जखमी केला नसेल. मी जे कधी हे घर मोठ्या मेहनतीने आपल्या आणि आपल्या मुलांच्या आरामासाठी बांधले होते, आज तेच घर ओरडून-ओरडून सांगत होते की माझी मेहनत माझ्या काहीच कामी आली नाही. मला परमेश्वराची खूप गरज होती. मी वारंवार त्याची प्रार्थना करत होतो की मला मदतीची खूप गरज आहे. मला माहीत होते की परमेश्वरासमोर गयावया केल्यानेच मदत मिळते. बाकीचे तर आपल्या अश्रूंचा तमाशा पाहते. तो परमेश्वरच होता जो मला या समस्येतून बाहेर काढू शकत होता. मी तर तरीही स्वतःला कसेबसे सावरत होतो. पण माझ्या पत्नीची अवस्था आता खूपच वाईट झाली होती. तिला तर उष्णता अजिबात सहनच व्हायची नाही. थोड्याशा उष्णतेनेही तिची प्रकृती बिघडायची आणि ती आजारी पडायची. माझ्या मुलांना त्यांच्या आईच्या अवस्थेबद्दल खूप चांगल्या प्रकारे माहीत होते. तरीही त्यांनी मुद्दाम असे केले. पण आता असं वाटत होते की त्यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली आहे. त्यांना त्यांच्या आई-वडिलांना त्रास देताना काहीच दिसत नाही. मी सकाळी 6च्या सुमारास खोलीत गेलो तेव्हा पाहिले की माझी पत्नी शांतपणे बसून जागी होती. मी कधीही माझ्या पत्नीला कोणताही त्रास दिला नव्हता. ज्या दिवसापासून ती लग्न करून या घरात आली होती, मी तिची प्रत्येक इच्छा पूर्ण केली होती. तिला खूप आरामात ठेवले होते. तिचे लाड पुरवले होते. कारण मी तिच्यावर खूप प्रेम करायचो. माझे तिच्यासोबत लव्ह मॅरेज झाले होते. पण आज या वयात येऊन जेव्हा तिला या सर्व गोष्टींची सर्वात जास्त गरज होती, तेव्हा मी हतबल झालो होतो आणि ती त्या हतबलतेचा बळी ठरत होती. याआधी की ती पुन्हा रडू लागेल किंवा विनंती करू लागेल, मी तिच्याजवळ जाऊन बसलो. तिच्या हातांवर माझे हात ठेवले. तिला धीर देत म्हणू लागलो, की "काळजी करू नकोस, मयुरी. सर्व काही ठीक होईल. परमेश्वर आपल्यासाठी मार्ग नक्कीच मोकळा करेल. परमेश्वरावर विश्वास ठेव. तो आपल्याला कधी निराश करणार नाही." पण माझ्या मुलांनी मला निराश केले. माझी पत्नी म्हणू लागली, की "हो, परमेश्वर सर्व काही ठीक करेल." पण मी माझ्या मुलांना शाप देऊ इच्छित नाही आणि माझी अशी इच्छा नाही, की त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त व्हावे. पण मला भीती वाटते, की जर त्यांना आपल्या दोघांचा तळतळाट लागला, तर ते कधीही यशस्वी होऊ शकणार नाहीत. या वयात येऊन ते आपल्याला त्रास देत आहेत. भलेही आपल्या मुलांसाठी तोंडातून शाप निघत नसेल, पण मनातून हाय तर निघतच आहे. एवढे बोलून ती आपल्या डोळ्यांवर हात ठेवून ढसाढसा रडू लागली. मी तिचे डोके माझ्या छातीशी लावले. ती म्हणाली, की "तुम्हाला आठवतं जेव्हा दिलीप या जगात आला होता, तेव्हा आपण किती खुश होतो, की आपला पहिला मुलगा, आपली पहिली संतान आपल्या आयुष्यात सामील होणार आहे. आपण किती आनंदोत्सव साजरा केला होता आणि तुम्हीही मुलगा जन्माला आल्यावर किती अभिमान बाळगत होतात. मग जेव्हा त्याने चालायला सुरुवात केली आणि तो हळू मोठा झाला, तेव्हा आपल्याला वाटायचे, की आपल्याला आपल्या म्हातारपणाचा आधार मिळाला. पण आपल्याला कुठे माहीत होते, की तोच आधार आपल्याला एक दिवस बेसहारा करेल. मी तर म्हणालो होतो, की मला सर्व काही आठवत आहे. मी काहीही विसरलो नाहीये आणि मला हा सुद्धा विश्वास आहे, की ते सावरतील, सुधारतील. परमेश्वर त्यांना नक्कीच बुद्धी देईल आणि त्यांना विचार करण्याची हिंमतही देईल. त्याने जी चूक केली आहे त्याला खूप लवकर आपल्या चुकीचा पश्चातापही होईल. पण मला सर्वात जास्त राग तर त्याच्या पत्नीचा येत आहे. माहीत नाही का मला असं वाटत आहे, की या सगळ्यामध्ये सर्वात मोठा हात तिचाच आहे. माझी पत्नी म्हणू लागली, की "नाही, यात कोणाचा हात नाहीये. यात फक्त आपला स्वतःचा हात आहे. आपण त्याला लाड-प्रेमात खूप बिघडवले. माहीत आहे मला." माझी आई समजावून सांगायची, की मुलांना एका मर्यादेपर्यंतच प्रेम करावे. जर ती मर्यादा संपली तर मूल बिघडते. पण मी त्यावेळी माझ्या आईचे ऐकले नाही. मी म्हणालो, की "हो, आपण आपल्या मुलाच्या प्रत्येक इच्छा पूर्ण केल्या. त्यांच्या इच्छा पूर्ण करण्याचा दररोज प्रयत्न केला होता. तो आपल्याशी गैरवर्तन करायचा आणि आपण त्याची गोष्ट हसण्यावारे न्यायचो आणि म्हणायचो, की "पहा, किती गोड बोलत आहे."
जर आपण त्याच वेळी त्याला समजावले असते तर कदाचित आज आपल्याला हा दिवस पाहावा लागला नसता. माझ्या मुलाला तर हे सुद्धा माहीत नाहीये की मोठ्यांशी कशाप्रकारे आदराने बोलले पाहिजे. त्याच्या मनात जे जे येते ते तो बोलून मोकळा होतो. असा विचार न करता की त्याच्या बोलण्याचा दुसऱ्यांच्या मनावर काय परिणाम होत असेल. अनेकदा लोकांनी माझ्याकडे त्याची तक्रारही केली होती. पण मी तर त्यांनाच उलट-सुलट ऐकून गप्प करायचो. मयुरी सुद्धा आमच्या जुन्या चुका आठवत होती आणि मीही शांतपणे सर्व काही आठवत होतो. काही ऐकत होतो, काही ऐकवत होतो. तिच्या शब्दात खूप वेदना आणि पश्चाताप होता. पण आता आमच्याकडे पश्चाताप करण्याशिवाय कोणताही दुसरा मार्ग नव्हता. सकाळच्या वेळी जेव्हा मी झोपेतून उठलो, तेव्हा माझ्या पत्नीचे संपूर्ण शरीर तापाने फणफणत होते. ती जास्त उष्णतेमुळे आजारी पडली होती. अजून नीटशी सकाळी झाली नव्हती, की तिची प्रकृती आणखी जास्त खराब झाली होती. तिला श्वास घ्यायला त्रास होत होता. मी वेगाने खालच्या दिशेने गेलो, जेणेकरून माझ्या मुलाला सांगू शकेन, की त्याने तिला दवाखान्यात घेऊन जावे. माझा सर्वात धाकटा मुलगा आकाश जागा होता. तो अंगणात सोफ्यावर बसून मोबाईल चालवत होता. माझा हा मुलगा माझ्या 2 मोठ्या मुलांपेक्षा सर्वात जास्त शिकलेला होता. मला त्याच्याकडून अपेक्षा होती, की हा माझे नक्की ऐकेल, माझी मदत करेल. खरे तर गेल्या अनेक महिन्यांपासून तो हॉस्टेलला गेला होता. गेल्या आठवड्यातच तो घरी आला होता. मी त्याला म्हणालो, की "बेटा आकाश, तुझ्या आईची प्रकृती ठीक नाहीये. चल तिला दवाखान्यात घेऊन जाऊया." पण तो तर तिरस्कारपूर्ण शब्दात म्हणू लागला, की "प्लीज पप्पा माझ्यावर दया करा. माझ्याकडे इतके पैसे नाहीयेत, की मी मम्मीवर उपचार करू शकेन. आणि राहिली गोष्ट तुमच्या दोन्ही मुलांच्या तुलनेत, तर तुम्हाला माहीत आहे, की मी इतके जास्त कमवत नाही. जेवढे कमावतो तेही माझ्या शिक्षणावर लावतो. तर तेही तुमच्या लोकांवर खर्च करायला सुरुवात केली तर माझे काय होईल?" तो ज्या शब्दात आपल्या वडिलांशी बोलत होता, माझ्या डोळ्यात पाणी आले होते. मला वाटले जणू माझ्या आयुष्याची सर्व कमाई मी वाया घालवली आहे. आजच्या आधी मला कधीही इतक्या वेदनांचा अंदाज आला नव्हता. मी म्हणालो, "बेटा, जर तुला इतकीच काळजी आहे, तर थोडीशी तुझ्या आईची काळजी कर. कारण तीच ती स्त्री आहे, जिने तुला या लायकीचे केले, की आज तू इतका मोठा झाला आहेस, कमवत आहेस." पण त्याने माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि घराबाहेर निघून गेला. मी वर गेलो आणि बिचारा माझ्या पत्नीच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि मी तिला म्हणालो, की "आता आपल्यासाठी इथे काही उरले नाही. चांगले हेच राहील, की आपण इथून गेले पाहिजे. कारण आता आपण इथे राहून आणखी अपमानित होऊ शकत नाही. आपल्याच घरात आपली कोणतीही इज्जत नाहीये. अखेर असे कधीपर्यंत चालेल?" ती रडत म्हणू लागली, की "तुम्ही विचार केलाय का, की या वयात आपण कुठे जाणार? जिथे आपल्या मुलांनीच आपल्याला नाकारले, तिथे आपल्याला कोण स्वीकारेल? तुम्ही तर माझ्यामुळे तुमच्या सर्व घरच्या लोकांपासून वेगळे झाला होता. बाकीच्या नातेवाईकांशीही तुम्ही सुभाषमुळे नाते तोडले होते. खरे तर आजपासून काही वर्षांपूर्वी माझ्या दुसऱ्या मुलाचे भांडण माझ्या भावाच्या मुलासोबत झाले होते. ज्यामुळे मी माझ्या स्वतःच्या भावाशी नाते जोडले होते. तरीही माझा भाऊ खूप चांगला होता. माझे पुतणेही माझी खूप काळजी घ्यायचे. दर महिन्याला मला भेटण्यासाठी यायचे. माझ्यासाठी खाण्यापिण्याचे सामानही आणायचे. माझी इतकी काळजी तर कधी माझ्या स्वतःच्या मुलांनीही घेतली नव्हती, जेवढी ते घ्यायचे. पण असे असूनही मी माझ्या मुलांसाठीच त्याला घराबाहेर काढले होते आणि त्याचा अपमानही केला होता. आज मला माझ्या भावाची आणि माझ्या मुलांची खूप आठवण येत होती. आणि पश्चात्ताप होत होता, की काश मी त्यावेळी इतके मोठे पाऊल उचलले नसते, तर आज ते माझी मदत करण्यासाठी हजर असते. दिवस उजाडला होता. मी माझ्या पत्नीसोबत रस्त्यावरून चालत होतो. दोघेही बऱ्यापैकी म्हातारे झालो होतो. आजपासून काही वर्षांपूर्वी आम्ही याच रस्त्यांवरून चालायचो. पण त्यावेळी परिस्थिती थोडी वेगळी होती. तेव्हा आमच्या मनाला दिलासा होता. आम्हाला माहीत असायचे, की आमच्याकडे एक घर आहे, जिथे आम्ही जेव्हा हवे तेव्हा जाऊ शकतो आणि आमच्याकडे एक चांगले आयुष्यही उपलब्ध आहे. जिथे आम्ही आमच्या इच्छा पूर्ण करू शकतो. पण आज असे काहीच नव्हते. ना आम्हाला घराकडून काही दिलासा होता आणि ना आम्हाला या गोष्टीची माहिती होती, की आम्ही कशाप्रकारे आमच्या गरजा पूर्ण करू. मयुरीने माझा हात पकडला आणि रडत म्हणू लागली, की "आता मला आणखी सहन होत नाहीये. मला चालता येत नाहीये." ती जमिनीवर कोसळली होती. खरे तर वय जास्त झाल्यामुळे तिच्या गुडघ्यातही दुखू लागले होते आणि थोडं जरी चालली तरी तिचा श्वास फुगू लागायचा. मी माझ्या पत्नीला आधार दिला आणि पुन्हा उभे करण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी तर तोंडावर जमिनीवर कोसळली होती. जमिनीवर आदळल्यामुळे तिच्या तोंडातून रक्त वाहू लागले होते. ती वेदनेने रडू लागली होती. माझे हात-पाय गळाले. मी पुन्हा एकदा मोठ्या आवाजात ओरडणे सुरू केले आणि माझ्या मुलाला हाक मारली. माझा दुसरा मुलगा सुभाष आवाज ऐकून आपले डोळे चोळत खिडकीत आला. पण जेव्हा त्याने पाहिले की मी त्याला हाक मारत आहे, तेव्हा खिडकी बंद करून परत आत गेला. मला खात्री आहे की सर्व मुलांनी मिळून विचार केला असेल की ते आम्हाला या घरातून नक्कीच बेदखल करतील.
माझ्या पत्नीचे रक्त थांबायचे नाव घेत नव्हते. मी तिचा हात घट्ट पकडला. ती मला म्हणू लागली, की "मला खूप आनंद होत आहे, की मी माझ्या आयुष्यातील इतकी सारी वर्षे तुमच्यासोबत घालवली आणि सर्वात जास्त आनंद या गोष्टीचा होत आहे, की मी तुमच्या कुशीत प्राण सोडत आहे. आपण दोघांनी एकमेकांवर खूप प्रेम केले. नेहमी एकमेकांच्या पाठीशी उभे राहिलो. मग परिस्थिती कठीण असो वा सोपी, आम्ही दोघे रस्त्यावर होतो. तेव्हा गाडीतून एक मुलगा उतरला. आम्हाला पाहून तो खूप घाबरला. तो खूपच दयाळू वाटत होता. तो वेगाने चालत आमच्या जवळ आला आणि म्हणू लागला, की "काका, काय झाले काकूंना?" मी रडत-रडत त्याला माझ्यावर ओढवलेली कहाणी ऐकवली. त्यानेही तिरस्काराच्या नजरेने माझ्या घराकडे पाहिले आणि माझ्या मुलांना आशीर्वाद देत म्हणू लागला, की "मी काकूंना आत्ताच दवाखान्यात घेऊन जातो. तुम्हाला घाबरण्याची कोणतीही गरज नाहीये." तो माझ्या मुलांना वाईट साईड बोलू लागला. मी म्हणालो, "बेटा, देवासाठी माझ्या मुलांना वाईट बोलू नकोस. ते माझ्या काळजाचे तुकडे आहेत." तो मुलगा हसू लागला आणि म्हणाला, "हे काका, तुम्ही त्यांच्याबद्दल वाईट विचार करू नका. पण परमेश्वर सर्व काही पाहत आहे. तुमचे अश्रू त्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी पुरेसे आहेत." तो मुलगा आम्हाला दवाखान्यात घेऊन आला होता. पण माझे दुर्दैव असे, की माझी पत्नी हे जग सोडून गेली होती. मी खूप रडत होतो, किंचाळत होतो, ओरडत होतो. मी या मुलाला म्हटले, की "फक्त एकदा माझ्या मुलाशी फोनवर बोलणं करून दे, जेणेकरून मी त्यांना सांगू शकेन, की त्यांची आई वारली आहे. कदाचित आईसाठी तरी त्यांचे हृदय पाजरेल आणि ते आम्हाला भेटण्यासाठी येतील." माझे बोलणे ऐकून त्याने माझ्याकडून नंबर घेतला आणि माझ्या मुलाला कॉल लावला. दुसरीकडे दिलीपने कॉल उचलला तेव्हा मी रडत त्याला म्हणालो, की "बेटा, मला तुझ्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे." दुसरीकडे तो तिरस्कारयुक्त शब्दात म्हणू लागला, की "बाबा, मी तुमच्याकडून खूप खुश आहे. जेव्हा मला कळले, की तुम्ही स्वतःहून आमच्या घरातून निघून गेलात, तुम्ही आमच्यासाठी ओझ्यापेक्षा जास्त दुसरे काहीच नव्हतात." माझ्या तर आनंदाला पारावार उरला नव्हता. मी तर सकाळपासूनच विचार करत आहे, की तुमच्या लोकांपासून सुटका झाली आहे. त्याचे हे शब्द एखाद्या खंजिरासारखे माझ्या हृदयावर वार करत होते. समोर बसलेला तो मुलगाही आश्चर्याने माझ्याकडे पाहू लागला आणि म्हणू लागला, की अखेर एखादा मुलगा इतका निर्दयी कसा काय असू शकतो आणि कोणताही माणूस इतका स्वार्थी कसा काय असू शकतो. मी दिलीपला म्हणालो, की "बेटा, अशी गोष्ट नाहीये. मी तुला फक्त हे सांगण्यासाठी फोन केला होता, की तुझ्या आईचा मृत्यू झाला आहे. माझी इच्छा आहे, की तू तुझ्या आईला अंतिम निरोप दे. एका शेवटच्या क्षणी तुझ्या आईला खांदा तरी दे. जर तिचा चेहरा शेवटच्या वेळी पाहायचा असेल, तर तू येऊ शकतोस. मी दवाखान्यात आहे." दिलीप म्हणू लागला, की "नाही बाबा, माझी एक खूपच इम्पॉर्टंट मीटिंग आहे, जी अटेंड करणे माझ्यासाठी खूप गरजेचे आहे. जर मी ही मीटिंग अटेंड केली नाही, तर माझे लाखोंचे नुकसान होईल." "बरं, ठीक आहे. मी तरीही प्रयत्न करतो. मी आकाश आणि मोठ्या भावाला याबद्दल सांगून देतो. त्यांना यायचे असेल तर ते येतील. माझ्यासाठीही जर शक्य झाले तर मी येईन." एवढे बोलून त्याने फोन ठेवला आणि मी ढसाढसा रडू लागलो. इतक्या वेळेपासून मी स्वतःला सावरले होते, पण आज माझ्या संयमाची सीमा ओलांडली होती. तो मुलगा ज्याने आपले नाव कार्तिक सांगितले, माझ्याजवळ येऊन बसला आणि माझ्या खांद्यावर हात ठेवत म्हणू लागला, की "काका, तुम्हाला इतकी रडण्याची गरज नाहीये." मी त्याला म्हणालो, की "काय, मी आता रडूही शकत नाही. मी माझे आयुष्य माझ्या मुलांसाठी खर्ची घातले. त्यांना कधी कोणताही त्रास होऊ दिला नाही. कधी कोणत्याही संकटाला त्यांच्यापर्यंत पोहोचू दिले नाही. मला हेच वाटायचे, की माझे म्हातारपण सुधारेल, पण त्याने तर मला अपमानितच करून ठेवले. किंबहुना माझ्याच नजरेत मला खाली पाडले आहे." कार्तिक मला धीर देऊ लागला, की "काका, तुम्ही एक चांगले व्यक्ती आहात. परमेश्वर फक्त तुमची परीक्षा घेत आहे. काही लोक लहान वयातच परीक्षेला सामोरे जातात, पण काही तरुणपणी येऊन परीक्षेतसुद्धा दूर जातात. मग काही लोक असे असतात, की ज्यांना म्हातारपणात परीक्षेचा सामना करावा लागतो आणि कदाचित ही परीक्षा तुमच्यासाठी म्हातारपणाच्या वेळी आली आहे. तुम्ही काळजी करू नका. काकूंना खांदा मी देईन. त्यांच्या चितेला अग्नीही मीच देईन." तो मयुरीवर अंत्यसंस्कार करण्याची तयारी करू लागला होता आणि मी माझ्या पत्नीकडे पाहू लागलो. त्यासोबतच मला खूप जुना भूतकाळ आठवू लागला होता. ही खरी गोष्ट होती, की मी सुद्धा माझ्या जुन्या काळात बरेच पाप केले होते. पण मी त्यांची क्षमा मागितली होती आणि मी असाही विचार केला होता, की कदाचित आता मी कोणतेही पाप करणार नाही. त्यामुळे मला कधीही त्यांची शिक्षा मिळणार नाही. खरे तर माझ्या वडिलांची लहान बहीण म्हणजे माझी आत्या, जी आमच्यासोबतच आमच्या घरात राहायची, तिचे लग्न झाले होते. तेव्हा लग्नाच्या 3 महिन्यानंतरच तिच्या पतीने तिला सोडले होते. त्यानंतर तिचे पुन्हा कधीही लग्न होऊ शकले नाही आणि ती माझ्या वडिलांची जबाबदारी बनली. पण माहीत नाही का, मला तिला पाहून किळस यायची. ती मला अजिबात आवडायची नाही. ती मानसिकदृष्ट्या थोडी कमकुवत होती. वडिलांनी तिच्यावर उपचार केले होते, पण कोणताही मार्ग निघू शकला नाही. ती जेव्हा तिचे सासर सोडून आली, तेव्हा आणखी जास्त आजारी पडली होती. बहुतांश वेळ अंथरुणावरच पडून राहायची. माझा भाऊ तिची सेवा करायचा आणि मी तिच्यापासून दूर राहायचो.
मी जेव्हाही माझ्या मित्रांना घरी बोलवायचं तेव्हा ती अंगणातच हजर असायची. दिवसाच्या वेळी अंगणात आणि रात्रीच्या वेळी तिच्या खोलीत अंथरुणावर असायची. माझे मित्र माझ्या आत्याला पाहून तिची खिल्ली उडवायचे. त्यांनाही माझ्यासारखीच तिची किळस वाटायची. म्हणायचे की तुझी आत्या किती घाणेरडी आहे. तू तिच्यासोबत कसा राहतोस? त्यांचे बोलणे ऐकून मला राग यायचा आणि मी आत्यावर ओरडणे सुरू करायचो. माझे वडील जेव्हा मला असे करताना पाहिजे तेव्हा तू खूप रागवायचे की ती माझी बहीण आहे आणि तुझ्यासाठी तुझ्या आईच्या जागी आहे. मी म्हणालो की माझी आई तर कधी अशा घाणेरड्या अवस्थेत राहायची नाही. ही माझ्या आईची जागा घेऊ शकत नाही. माझ्या आईची कधी कोणी खिल्ली उडवली नव्हती. पण आत्यामुळे माझेही लोक खिल्ली उडवू लागले होते आणि मी हे सहन करू शकत नव्हतो. काळ लोटत गेला. माझ्या मनात आत्यासाठी तिरस्कार वाढतच गेला. ती मला ओझ्यासारखी वाटायची. तर माझे वडील तिच्यावर खूप प्रेम करायचे. मी तरुण झालो, पण अजूनही आत्याबद्दलचा माझा तिरस्कार संपला नव्हता. ती म्हातारी झाली होती. तिच्यात आता इतकीही ताकद नव्हती की ती स्वतःहूनही कोणतेही काम करू शकेल. माझी पत्नी माझ्या घरात आली. ती तिची खूप काळजी घ्यायची. तिच्यापुढे मागे तिची सेवा करायची. पण आत्याच्या शरीरातून खूप दुर्गंधी यायची. माझी पत्नी जेव्हा खोलीत जायची, तिची काळजी घ्यायची. जेव्हा ती तिच्या खोलीतून परत यायची आणि माझ्याजवळ यायची, तेव्हा मला तिच्या शरीरातूनही अगदी तशीच दुर्गंधी यायची, जशी आत्याच्या शरीरातून यायची. मी मयुरीला रागवायचो की तू तिच्या खोलीत का जातेस? माझे मन खराब होऊ लागते. मयुरी म्हणायची की असे म्हणू नका. ती तुमच्या आईच्या जागी आहे. तुमचे वडील तर या जगात आता राहिले नाहीत. तर तिची काळजी घेण्याचा अधिकार आता तुम्हा दोन्ही भावांचा आहे. मी ज्या प्रकारे तुमच्या वडिलांची काळजी घेतली, तर माझे कर्तव्य बनते की मी तिचीही काळजी घ्यावी. कारण ती या घरची सदस्य आहे. मयुरीच्या बोलण्याने मला चिडचिड व्हायची. पण तिला म्हणालो की मी जर तुझी काळजी घ्यायचीच असेल, तर फक्त तिच्या जवळच राहा. माझ्या जवळ येण्याची काहीच गरज नाही. मी तिच्यामुळे माझ्या पत्नीवरही अनेक दिवस नाराज राहायचो. मग माझी मुलेही या जगात आली, तेव्हा माझी पत्नी व्यस्त झाली आणि तिचे लक्षही आत्यावरून बरेच अंशी उडवले होते. आता तिने जबाबदाऱ्या माझ्यावर टाकल्या होत्या. जसे की आत्याला वेळेवर औषधं देणे आणि मग तिला जेवण देणे. मी या जबाबदाऱ्या घेतल्या तर होत्या, पण मी तिची ही जबाबदारी कधीही पूर्ण केली नव्हती. नेहमी मी उशिराने तिला जेवण देण्यासाठी जायचो. कधी-कधी तर विसरूनही जायचो, ज्यामुळे तिची तब्येत प्रमाणाबाहेर खराब राहू लागली होती. एक दिवस मी तिला डॉक्टरांकडे घेऊन गेलो कारण माझी पत्नी खूप हट्ट करत होती. डॉक्टरांनी मला सांगितले की तुम्ही हिला जीवे मारू इच्छिता का? मी डॉक्टरांचे बोलणे ऐकून थक्क झालो. ते म्हणू लागले की ज्या औषधांची मी तुम्हाला चिठ्ठी लिहून दिली आहे, ती तुम्ही हिला का देत नाही? मी जो विचार करत होतो की मी खोटे बोलेन आणि सुटेन, मी वाईट प्रकारे अडकलो होतो. कारण डॉक्टरांना कळून चुकले होते की मी तिला औषधे मिळत नाहीयेत. याआधी मी आणखी काही कारण सांगेन. डॉक्टर म्हणाले, "ही मला तुमची आई वाटत नाही. असे वाटते की हिचा तुमच्याशी काही दूरचा संबंध आहे. कारण जेव्हा तुम्हाला तुमच्या आईची प्रकृतीची काळजी होती, तेव्हा तुम्ही तिला दर आठवड्याला माझ्याकडे घेऊन यायचे. तेव्हा तिची थोडी प्र थोडी प्रकृती बिघडायची, तेव्हा तुमचे काळीज कापायचे. पण या म्हाताऱ्या स्त्रीसाठी तुमच्या हृदयात कदाचित काहीच नाहीये. यावरून असे वाटते की जणू कोणीतरी जबरदस्तीने हिची जबाबदारी तुमच्यावर टाकली आहे. पण पहा, ही म्हातारी स्त्री आहे. तिची जबाबदारी तुमचे कर्तव्य बनते. तुम्ही चांगल्या प्रकारे तुमचे कर्तव्य पार पाडा." या व्यतिरिक्तही डॉक्टर मला बरेच काही सांगत होते. पण मी त्यांच्या सगळ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत होतो. मी जेव्हा माझ्या आत्याला घेऊन घरी आलो होतो, तेव्हा मी तिला ऐकवणे सुरू केले. यावेळी माझ्यावरही तारुण्य स्वार होते आणि मीही काही समजून घेण्यास तयार नव्हतो. मी स्वतःला खूप ताकदवान समजायचो. पैसे कमवणारा माणूस होतो. म्हणूनच विचार करायचो की कदाचित मी आत्याला त्रास देईन, तिला त्रस्त करेन तर मला कोणी काहीही बोलणार नाही. आत्या माझ्या बोलण्यावर रडायची, आजारी होती, डोक्याने वेडी होती. जे तोंडात येईल ते बोलून मोकळी व्हायची. माझे वडील, जे तिचे सर्वात लाडके भाऊ होते, ते या जगात राहिले नव्हते. ती त्यांची खूप आठवण काढायची. कारण जोपर्यंत माझे वडील जिवंत होते, त्याने कधीही आपल्या बहिणीला कोणताही त्रास होऊ दिला नव्हता. मी विसरून गेलो होतो की परमेश्वर सर्व काही पाहत आहे. तो माझ्याकडून माझ्या प्रत्येक चुकीचा हिशोब मागेल आणि जे काही मी करत आहे, त्याची मला शिक्षाही मिळेल. एक दिवस आत्याने रडत म्हटले की "बेटा खूप झाले. आता माझ्याकडून तुझी ही कठोर वागणूक आणखी सहन होत नाही." बऱ्याच वर्षानंतर तिने तोंड उघडले होते. नॉर्मल अंदाजात बोलत होती. मी चिडत म्हणालो की "अखेर काय झाले आहे? काय अडचण आहे तुला? आता काही नवीन समस्या सुरू झाली? तुझी सगळी औषधे तुला दिली आहेत." खरे तर त्या रात्री मी तिला औषधे देण्यासाठी आलो होतो. पण ती खूप रडत होती आणि म्हणत होती की "तू लहानसा होतास, जेव्हा मी तुला पहिल्यांदा माझ्या कुशीत उचलले होते, तेव्हा तू मला खूप छान वाटला होतास.
मी तुझ्यावर खूप प्रेम करायचे. मला वाटायचे की कदाचित तूही मोठा होऊन माझ्यावर प्रेम करशील. पण तू तर कधी माझ्याकडे प्रेमाच्या नजरेने पाहिलीच नाहीस. प्रेम तर दूरची गोष्ट, तू कधी माझा आदरही केला नाहीस बेटा. हे सर्व पाहून मला खूप वेदना होतात. माझे हृदय रक्ताचे अश्रू गाळते. मी तुझ्यासमोर हात जोडते. आता तू माझ्यासाठी काहीच करू नकोस. माझ्याकडे खूप कमी वेळ शिल्लक राहिला आहे. माझी इच्छा आहे की हा वेळ मी तुझ्यासोबत घालवावा. माझी स्वतःची तर कोणती संतान नाहीये. आयुष्यभर मी एकटीच राहिले. फक्त माझा भाऊ आणि त्याच्या कुटुंबालाच सर्वस्व मानले. लग्न झाले होते, पण पतीने मला सोडून दिले. त्या दिवसानंतर मी आजपर्यंत एकटे जीवन जगत आहे. माझी इच्छा आहे की शेवटच्या क्षणी मी तुझ्यासोबत राहावे. मला थोडासा वेळ देत जा बेटा. माझ्यासोबत माझे दुःख वाटून घेण्यासाठी. काही वेळ माझ्याजवळ बसून जा. पण मला तिच्या बोलण्याची चिडचिड होऊ लागली होती. मी तिला म्हणालो की माझ्याकडे इतका फावला वेळ नाहीये, जो मी तुझ्यावर वाया घालवू. आणि मी तुला सांगितले नव्हते की माझ्या लहानपणी तू माझ्यावर प्रेम कर. असे बोलून मी रागाने बाहेर निघून गेलो होतो. त्या दिवसानंतर मी माझ्या पत्नीलाही सांगून दिले होते की आता मी आत्याला कोणती औषधे आणून देणार नाही. जर तुला तिची इतकीच काळजी असेल तर तू स्वतःच तिला डॉक्टरकडे घेऊन जात जा आणि औषधेही स्वतःच देत जा. माझी पत्नी गप्प बसली. तिने मला काहीच म्हटले नाही. काही काळ लोटला होता की आत्या हे जग सोडून गेली. तिच्या गेल्यानंतर माझ्या आयुष्यात थोडीशी अस्वस्थता पसरली होती. एक विचित्र साधेपणा आणि एक वेगळीच भावना जाणवायची. एक दिवस जेव्हा मी घरी परत आलो, तेव्हा माझी पत्नी मोठमोठ्याने रडत होती. मी तिच्याजवळ बसलो आणि तिला विचारले की काय झाले? तू का रडत आहेस अशी? तिच्या हातात एक डायरी होती. तिने माझ्या दिशेने करत म्हटली की ही आत्याची डायरी आहे आणि तिच्या हाताने लिहिलेली आहे. मी डायरी उघडून पाहिली तर त्याच्या प्रत्येक पानावर लिहिलेले होते. तिने माझ्यावरील प्रेमाची कबुली दिली होती. दररोज मी तिच्यासोबत जे करत राहिलो होतो ते डायरीमध्ये मौजूद होते. मी जसजसा वाचत गेलो माझ्या अंगावर काटा उभा राहिला. तिने आपल्या शेवटच्या क्षणी लिहिले होते की बेटा मी तुला शाप देऊ इच्छित नाही, पण मी एवढे नक्की इच्छिते की तुला आयुष्यात एकदा तरी अशी वेदना नक्की जाणवावी, जसे तू माझ्यासोबत केलेस. भलेही थोड्या वेळासाठीच का होईना. जी वेदना तू मला दिली होतीस ती तुलाही मिळावी. कदाचित तेव्हाच तुला माझ्या वेदनेचा अंदाज येईल. माझ्या पत्नीने तर तिची सेवा करण्यात कोणतीही कसर सोडली नव्हती आणि कदाचित हे तिच्या सेवेचंच फळ होतं की ती माझ्या मुलांचे पुढचे बिघडलेले रूप पाहण्याआधीच या जगातून निघून गेली होती. पण आता मी एकटा पडलो होतो. मी दवाखान्याच्या खुर्चीवर शांत बसलो होतो आणि ढसाढसा रडत होतो. तेव्हा कार्तिकने पुन्हा एकदा माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि मला म्हणू लागला की काका, वाटतंय की जुन्या आठवणींमध्ये हरवून गेला आहात. जुन्या काळात जे काही झाले ते विसरून जा आणि तुम्ही तुमच्या वर्तमानाकडे लक्ष द्या. मी त्याला म्हणालो की बेटा तू किती शिकलेला आहेस? तेव्हा त्याने व्यवस्थित अंदाजात हसत म्हटले की मी जास्त तर शिकलेला नाहीये, पण हो माझ्याकडे अनुभव खूप आहे. कारण लहान वयातच परिस्थिती बिकट झाली होती. माझे आई वडील मला सोडून गेले होते. मी एकट्यानेच मेहनत केली आणि जे काही बनवले ते माझ्या मेहनतीच्या बळावर बनवले आहे. मी म्हणालो जर आपण आई वडिलांशिवाय दुसऱ्या कोणाचेही मन दुखावले तर त्याची शिक्षा काय आपल्याला मिळेल? तर तो माझ्याकडे निरखून पाहून म्हणू लागला का काही गोष्ट आहे जी मला माहीत आहे की ही ज्याची जबाबदारी आपले आई वडील आपल्या डोक्यावर टाकून जातात, मग तो कोणीही माणूस का असेना, मग तो स्वतःचा कोणी भाऊ बहीण असो किंवा मग बाहेरचं कोणी माणूस असो, तर आपले कर्तव्य बनते की आपण त्या व्यक्तीची जबाबदारी पूर्ण करावी आणि त्या व्यक्तीची तशीच काळजी घ्यावी जशी आपली काळजी आई वडील घेतात. एवढे बोलून तो गप्प झाला होता. आणि मलाही माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले होते. जर मी माझ्या आत्यासोबत चांगली वागणूक ठेवली असती, तर कदाचित आज माझी मुलेही माझ्यासोबत इतके वाईट वागत नसती. पण यामागे फक्त हेच कारणही तर नव्हते. मी तर माझ्या मुलांना खूप प्रेमाने ठेवले होते. त्यांना प्रमाणाबाहेर बिघडवून ठेवले होते. मी त्यांची सवय खराब केली होती. जेव्हाही ते मला ऐकवायचे, मला शिव्या द्यायचे, तेव्हा मी खूप खुश व्हायचो. आणि माझ्या पत्नीकडे पाहून म्हणायचो, की "बघ, मला हे शिव्या देत आहेत. यांच्या बोबड्या तोंडातून शिव्या किती छान वाटत आहेत." जर त्याच वेळी मी त्यांना शिस्त शिकवली असती, तर त्यावेळी मी त्यांना गप्प केले असते, तर आज वाईट कर्मांची सुरुवात झाली नसती आणि ना ते माझ्यासमोर नजर वर करून बोलले असते. पण आता तर ते माझ्या डोळ्यात डोळे घालून बोलायचे. जणू मी त्यांचा बाप नसून तेच माझे बाप आहेत. आणि जर मी कधी त्यांना म्हणालो, तर मला मोठ्या मजेत उत्तर द्यायचे, की "लहानपणी तुम्हीच तर आमच्या बोलण्यावर खूप खुश व्हायचा. आता असं काय झालं? तुम्हाला आमची प्रत्येक गोष्ट वाईट वाटू लागली आहे." तेव्हा मी त्यांना समजावायचो, की "मी तुमच्यापेक्षा मोठा आहे, तुमचा बाप आहे." तर ते मला म्हणायचे, की "लहानपणी तर तुम्ही कधीही आम्हाला ही गोष्ट समजावली नाही. त्यामुळे आताही काही समजावण्याची गरज नाहीये. आम्ही जे काही करू आमच्या मर्जीने करू."
आता माझ्याकडे हात चोळत बसण्याशिवाय कोणताही दुसरा मार्ग नव्हता. ते माझ्या हातून निसटले होते. यातील 2 मुले तर मोठ्या पदावर नोकरी करायची. पण असे असूनही त्यांची नजर फक्त आणि फक्त माझ्या पेन्शनवर असायची. जेव्हाही माझा पगार यायचा तेव्हा त्या दिवशी ते माझ्या जवळ बसायचे आणि माझ्याशी गोड-गोड बोलायचे. हेच कारण होते की मीही माझा पगार येण्याची वाट पाहायचो. कारण हाच तो दिवस असायचा जेव्हा मला माझ्या मुलांसोबत बसण्याची संधी मिळायची. जर या व्यतिरिक्त मी कधी त्यांना माझ्याजवळ 2 तास बसण्यासाठी म्हटले, तर ते म्हणायचे की आमच्याकडे वेळ नाहीये किंवा मग ते रागावू लागायचे आणि अतिशय तिरस्कार दाखवायचे की आम्ही लोक तुमच्यासारखे रिकामटेकडे नाहीयेत. आमच्याकडे करण्यासाठी खूप कामे असतात. आमच्या आणलेल्या पैशांवरूनच तर तुम्ही चैन करता. मी विचार करायचो की ते कोणत्या चैन मजेची गोष्ट करत आहेत. कारण घरात जेवढाही पैसा यायचा, तो सर्व आपल्या पत्नींच्या हातात द्यायचे. त्यांच्या आणलेल्या वस्तूंवर त्यांच्या पत्नी आणि मुलांचाच अधिकार तर असायचा. माझी प्रकृती जास्त खराब असायची. डॉक्टरांनी मला दूध पिण्यास सांगितले होते. पण काय विषाद आहे, जे कधी माझ्या कोणत्याही मुलाने माझ्यासाठी दूध आणले नसेल. मी जर स्वतः बाहेर गेलो, तर स्वतःसाठी स्वतःच दूध पिऊन यायचो. याशिवाय माझ्याकडे जेवढे पैसे असायचे, ते मोठ्या चलाखीने माझ्याकडून काढून घ्यायचे. मोठा मुलगा आपल्या पत्नीच्या पदराला बांधला गेला होता. छोट्या मुलाला आपल्या आई-वडिलांशी काहीच देणे-घेणे नव्हते. त्याला फक्त आपली पत्नी आणि मुले चांगली वाटायची आणि सर्वात धाकटा मुलगा, त्याला तर फक्त त्याचे शिक्षणच प्यारे होते. माझे आयुष्य एखाद्या शिक्षेपेक्षा कमी नव्हते आणि ही शिक्षा ही माझी स्वतःचीच निर्माण केलेली होती. त्या दिवशी दवाखान्यात खूप वेळ मी बसून रडून राहिलो होतो आणि माझ्या पत्नीला पाहत राहिलो, जी लहानपणी त्यांच्या छोट्या-छोट्या हातांना पाहून खुश व्हायची, त्यांना प्रेम करायची आणि त्यांना आपल्या छातीशी लावून ठेवायची. आज जेव्हा ती या जगातून निरोप घेत होती, तेव्हा कोणताही मुलगा तिला भेटण्यासाठी तयार नव्हता. मला आयुष्यात पहिल्यांदाच माझ्या मुलांचा सर्वात जास्त तिरस्कार वाटत होता. आयुष्यात पहिल्यांदाच मला त्यांची चीड येत होती आणि आयुष्यात पहिल्यांदाच मला असे वाटत होते, की परमेश्वराने त्यांना त्यांच्यासारखीच संतान द्यावी, जेणेकरून त्यांना माझ्या वेदनेचा अंदाज येऊ शकेल आणि त्यांना कळावे, की कोणाचे मन दुखावल्याने आणि कोणाच्या अपेक्षा तोडल्याने किती वेदना होतात. माझ्या पत्नीचा अंत्यसंस्कार पार पडला होता आणि आता मी रस्त्याच्या कडेला बसलो होतो. कार्तिक म्हणाला, की "आता काका तुम्ही माझ्यासोबत घरी चला. माझेही या जगात कोणी नाहीये आणि ना तुमच्या या जगात कोणी आहे. तर का नाही आपण दोघे एकमेकांच्या सुखदुःखाचे साथीदार बनू." तसे तर मी याला नकार दिला होता. कारण मला कोणावरही ओझे बनायचे नव्हते. दुसरे कारण हे होते की तो मला ओळखतही नव्हता आणि मला त्याच्या घरात राहण्याची ऑफर देत होता. असे असूनही तो माझी जबाबदारी उचलत होता. त्याचे माझ्यावर खूप मोठे उपकार होते आणि मी लहानपणापासूनच कधी कोणाचे उपकार घेतले नव्हते. तिथे बसून मला थोडा वेळच लोटला होता. तेव्हा माझी प्रकृती बिघडली होती. माझ्या डोळ्यांसमोर अंधारी येऊ लागली आणि मी बेशुद्ध होऊन रस्त्यावरच कोसळलो. जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी कार्तिकच्या जवळ होतो. तो माझ्या पायांशी बसून म्हणू लागला, की "काका, माझ्या आई-वडिलांना मरून तर बरीच वर्षे झाली. पण जेव्हा मी तुम्हाला आणि काकूंना पाहिले, तेव्हा मला वाटले, की मला माझे आई-वडील परत मिळाले. मला तुमची खूप जास्त गरज आहे. काय तुम्ही माझ्या डोक्यावर हात ठेवू शकता? काय तुम्ही मला आपला मुलगा मानू शकता? मी आई-वडिलांच्या प्रेमासाठी खूप तडपत आहे." तो रडत होता. तेव्हा मला जाणीव झाली होती, की तो त्या परिस्थितीचा किती सतावलेला आहे. मी त्याला मिठी मारली आणि म्हणालो, की "माझ्या स्वतःच्या मुलांनी जर कधी मला इतके प्रेम दिले नाही आणि ना कधी माझ्यासोबत आपलेपणाची भावना दाखवली, तू अनोळखी असूनही मला इतका आदर का देत आहेस? जर माझा मुलगा म्हणण्याने तुझ्या मनाला शांती मिळत असेल, तर मी नक्की तुला माझा मुलगा मानेन, किंबहुना मानेनही." दिवस वेगाने सरकत चालले होते आणि मी कार्तिकच्याच घरात राहत होतो. थोडासा वेळ आणखी लोटला तर मला हे कळले, की माझी मुले तर खूपच अपमानित होत आहेत. त्यांची दुर्दशा होत आहे आणि ही बातमी ऐकून माझ्या मनाला वेदना झाली. माझा सर्वात मोठा मुलगा जो लाच घेताना पकडला गेला, तो आपल्या नोकरीलाही मुकला होता आणि पोलिसही त्याला पकडून घेऊन गेले होते. दुसऱ्या मुलाची नोकरीही गेली. जो तिसरा मुलगा होता त्याचा अपघात झाला आणि तो एका पायाने जायबंदी झाला. मला असे नको होते, पण कदाचित परमेश्वराने त्यांची दोरी खेचण्याचा निर्णय घेतला होता. त्या दिवशी जेव्हा मी माझ्या मुलांच्या घरी गेलो, तेव्हा त्यांचे तोंड आश्चर्याने उघडेच्या उघडे राहिले. ते समजत होते की कदाचित मी कुठे हरवून गेलो आहे. माझा सर्वात मोठा मुलगा माझ्याजवळ आला आणि मला मिठी मारून रडू लागला. मी सुद्धा त्याला जवळ घेतले होते. मला ही जाणीव झाली होती की तो किती त्रासात आहे आणि मी त्याला धीर देत होतो. तो माझी माफी मागत होता. माझी बाकीची मुलेही माझ्या पाया पडली आणि म्हणू लागली, की "बाबा, आम्हाला माहीत नव्हते, की तुम्ही गेल्यानंतर आमच्यासोबत हे सगळं काही होईल. कदाचित आम्ही तुमच्यासोबत जे काही केले त्याचीच आम्हाला शिक्षा मिळाली आहे
आम्हाला यावेळी तुमची खूप गरज आहे. तुम्ही कुठे गेला होतात? आम्ही तुमची माफी मागण्यासाठी तुम्हाला अनेक वेळा शोधले, पण तुम्ही आम्हाला कुठेही सापडला नाहीत. आमच्या लोकांसोबत खूप वाईट झाले. आम्ही खूप लज्जित आहोत. त्या लोकांना मी आणि माझी पत्नी घरून गेल्यानंतर कळून चुकले होते, की घरातील ज्येष्ठांचे घरात असणे किती गरजेचे असते आणि त्यांचे आशीर्वाद मुलांसाठी किती कामी येतात. माझा मोठा मुलगा रडत म्हणू लागला, की आम्ही तुमच्याशिवाय राहणार नाही. आता तुम्ही कुठेही जाणार नाही. आम्ही तुमच्यासोबतच राहू इच्छितो. माझी सूनही रडत होती आणि माझी माफी मागत होती. मी त्यांना माफ केले होते कारण नियतीने त्यांच्याकडून माझा बदला घेतला होता. पण मी त्यांना स्पष्ट नकार दिला होता, की मी तुमच्या लोकांसोबत आता राहणार नाही. ते रडू-ओरडू लागले आणि म्हणू लागले, की "नाही बाबा, असे होऊ शकत नाही." मला माहीत होते, की त्यांच्या पाठीमागे कार्तिकने मला साथ दिली होती. तर मी माझ्या मुलांना भेटल्यानंतर त्याला कसे सोडू शकत होतो. म्हणूनच मी कार्तिकसोबतही राहतो आणि कधी-कधी माझ्या मुलांना भेटण्यासाठीही येतो. माझी मुले आता ती राहिली नाहीत, जी पूर्वी असायची. ती बऱ्याच अंशी सुधारली आहेत. मित्रांनो, आशा करते की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, जेणेकरून पुढची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.